नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी कर्ण मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 27 डिसेंबर 2024. तर आजचे जे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय आहे? राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 17 मुलांची याच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या? राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे, या पुरस्कारासाठी देशभरातील 14 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 17 मुलांची निवड करण्यात आलेली आहे. या मुलांमध्ये 7 मुले आणि 10 मुलींचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 मुलींचा समावेश आहे. कोणाचा आहे? महाराष्ट्रातील 2 मुलींचा समावेश. हे महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश करण्यात आलेला आहे? आपण मागील प्रश्नामध्ये पाहिले की किती मुलांचा, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 2 मुलांचा. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट घ्या, महाराष्ट्रातील 2 बालिकांचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले आहे. त्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 प्रदान केलेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा. प्रश्न क्रमांक 3. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या देशाने मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. चीन देशाने याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे. पॉईंट बघून घ्या. चीन सरकारने तिबेटमधील सर्वात लांब नदी यारलुंग स्तांगपोवर एक मोठं धरण बांधणार असल्याची घोषणा केलेली आहे. कोणची? स्तांगपो नदी. हे धरण चीनमधील थ्री जॉर्जेस धरणापेक्षा 3 पट जास्त वीज निर्माण करणार आहे. काय करणार आहे? वीज निर्माण करणार आहे. हे धरण बांधण्यासाठी चीन सरकार $137 अब्ज खर्च करणार असून या धरणामुळे पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधा पृथ्वीपासून खूप मागे पडणार आहे. म्हणजे सगळ्यांना मागे टाकून हे प्रकल्प सगळ्यात मोठा असणार आहे. प्रश्न क्रमांक समोरचा बघू 4. डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे कितवे गव्हर्नर होते? हे प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, हे आपले RBIचे 15वे गव्हर्नर होते. त्याच्यावरचे महत्त्वाचे पॉईंट बघून घ्या. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आता या जगात नाही. वयाच्या त्यांचं 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 26 डिसेंबर, म्हणजेच काल त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल दुसरा पॉईंट घ्या. मनमोहन सिंग हे 2दा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. यासोबतच ते RBIचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. मनमोहन सिंग हे एक उत्कृष्ट अर्थतज्ञ तसेच एक अद्भुत नेते होते की देशातील अनेक मोठ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणत्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे? काय? उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, 1985 ते 1987 मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण, कोणता पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान केलेला आहे किंवा त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 1987 मध्ये त्यांचं भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर मनमोहन सिंग हे कोणत्या काळात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते? कोणते विरोधी पक्षनेते होते? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 1998 ते 2004 पर्यंत ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणी सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा शुभारंभ केलेला? काय आहे? सुपोषित ग्रामपंचायत अभियान शुभारंभ केलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी यांनी याचा शुभारंभ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक वृद्धांचा देश बनला आहे? कोणता? सर्वाधिक वृद्ध. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण कोरिया हा सर्वाधिक वृद्धांचा देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 10.
2024 ची ब्रिक्सची परिषदेचे यजमानपद कोणते शहरात आहे? हे महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या शहरात ब्रिक्सचे आयोजन किंवा यजमान आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, कझान, रशिया. रशियामध्ये यावर्षीची ब्रिक्स परिषद झालेली आहे, कझानमध्ये. प्रश्न क्रमांक 11. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नेतृत्व कोणते व्यावसायिक समूह करत आहे? कोणता व्यावसायिक समूह करणार आहे किंवा करत आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, अदानी समूहामार्फत या प्रकल्पाचं पुनर्विकासाने नेतृत्व करण्यात येत आहे. त्याच्याबद्दल महत्वाचा पॉईंट घ्या. अदानी समूहाच्या नेतृत्वाखालील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीला शहरी नूतनीकरणाच्या मॉडेलमध्ये रूपांतरित करणे असून तिच्या पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन करणे आणि येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावणे हे आहे. प्रश्न क्रमांक 12. नुकतेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडीच्या माळाला GI टॅग प्राप्त झाला आहे? कोणची? कवडीच्या माळ्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. त्याचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, माहूर. माहूरमधल्या कवडीच्या माळाला GI टॅग प्राप्त झालेला आहे. त्याच्याविषयी महत्वाचा पॉईंट बघून घ्या. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक नामांकनामध्ये यावेळी बदलापूर बहाडोळीची जांभोळी, पेनच्या गणेश मूर्ती, लातूर जिल्ह्यातील काष्टी या गावाच्या कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोळी येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुळीचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व याच्यामध्ये हा पॉईंट एकदम महत्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक समोरचा बघू. प्रश्न क्रमांक 13. 2024 नंतर कोणता सार्वजनिक क्षेत्रातील अंतराळ उपक्रम भारताचा GSAT-20 उपग्रह SpaceX रॉकेटद्वारे प्रक्षेपित करणार आहे? काय? SpaceX रॉकेटवर प्रक्षेपित करणार आहे. कोणता? GSAT-20 हा प्रक्षेपित करणार आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, न्यूरोस्पेस इंडिया लिमिटेड म्हणजेच NSAIL, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. याच्याविषयी महत्वाचा पॉईंट घ्या. इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड व SpaceXच्या फाल्कन 9 या रॉकेटवर 2024च्या Q2 मध्ये संचार उपग्रह GSAT-20 प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. याच्यामध्ये भारताच्या वाढत्या ब्रॉडबँड गरजा पूर्ण करण्यासाठी NSAIL ने ऑर्डर केलेला हा एक उपग्रह असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले वडनगर हे भारतातील कोणत्या राज्यात असलेले प्राचीन शहर आहे? कोणचं आहे? वडनगर. कुठं दिसले? वडनगर एक कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, गुजरातमध्ये वडनगर शहर आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट घ्या. गुजरातमधील वडनगर येथे 2800 वर्ष जुनी मानवी वस्ती सापडलेली आहे. याच्यामध्ये 8व्या शतकातील मुळे असलेले ऐतिहासिक शिरावळ, वृद्धनगर आणि आनंदपूर अशा विविध नावांची ओळखलं जात होतं. वडनगरच्या हेल आकाराच्या लेआउटमध्ये शर्मिष्ठा तलावाचा सुद्धा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 15. अलीकडे दूरदर्शन सेतू म्हणजेच काय? अलीकडे दूरदर्शन सेतू देशातील सर्वात लांब केबल स्टेज ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेलं आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात राज्यात सुदर्शन सेतूचं उद्घाटन झालेलं आहे. जो महत्वाचा पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखा बेट द्वारका बेटाला जोडणाऱ्या गुजरातच्या द्वारका येथील सुदर्शन सेतू या भारतातील सर्वात केबल स्टेज पुलाचे उद्घाटन केलेलं आहे. हा सेतू 979 कोटीच्या पायाभूत सुविधा प्रकल्प असून 2.32 किलोमीटरचा आहे, जो भारताच्या प्रगती आणि कनेक्टिव्हिटीच्या समर्पणाचे प्रतीक बनणार आहे. असं पंतप्रधानांचं उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्विटी सुरू केलेली आहे? काय? अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्विटी हा सुरू केलेला आहे. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट घ्या. बिल गेट्स आणि चंद्रजीत बॅनर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी अलायन्स फॉर अ ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्विलिटीचा लोगो आणि वेबसाईट उघड केलेली आहे. याच्यामध्ये महिला सक्षमीकरणात भारताच्या नेतृत्वावर भर देत इराणी यांनी दावोस येथे मिळालेल्या आंतरराष्ट्रीय समर्थनावर लक्ष वेधले. प्रश्न क्रमांक 17. संस्थेने स्वदेशी इलेक्ट्रिक स्टँडिंग व्हीलचेअर विकसित केलेली आहे. काय? स्टँडिंग व्हीलचेअर. कोणची? न्यू स्टँड. हे त्याचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT मद्रासने ह्या व्हीलचेअरचा विकास केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. डिजिटलायझेशनद्वारे कृषी कर्जामध्ये क्रांती घडवण्यासाठी कोणत्या बँकेने अलीकडेच RBI सोबत सहकार्य केलेलं आहे किंवा करार केलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, नाबार्डने याच्यासाठी करार केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट घ्या. नाबार्ड आणि RBIने इनोव्हेशन हब यांनी डिजिटलायझेशनद्वारे कृषी कर्जाचे आधुनिकीकरण करण्यासाठी हातमिळवणी केलेली आहे. ज्याच्यामध्ये याचा उद्देश काय असणार आहे? कर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी सुलभता सुधारणे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे, हे सहकार्य नाबार्डच्या ग्रामीण समृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने आणि ग्रामीण भागात आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असणार आहे, ज्यावर अध्यक्ष KV शाजी यांनी जोर सुद्धा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. यांचा कोणत्या वर्षी कोणत्या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे? त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर पहिलं बघून घ्या. पंतप्रधान कार्यकाळ असताना ते 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान होते. 2 वेळा भारताचे पंतप्रधान होते, 2004 आणि 2009ला. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान सुद्धा होते. त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते 15वे गव्हर्नर असून 1982 ते 85 दरम्यान त्यांनी यांच्या कार्यभार सोपलेला होता. समोरचा पॉईंट 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण सुद्धा पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आणि समोरचा 1987 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार देण्यात आला. 1993 आणि 94 मध्ये आशियाई मनी पुरस्कार देण्यात आला. 1995 मध्ये केविलच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक सुद्धा देण्यात आलं. 1996 मध्ये केव्हिलच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक देण्यात आलं. 2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. 2010 मध्ये ऑर्डर ऑफ किंग अब्दुल-अजीज म्हणजे सौदी अरेबियाचा हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांना फोर्ब्स मॅगझिनच्या मते डॉक्टर सिंग 2011 जगातील 19व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती सुद्धा ठरलेले आहेत. 2012 मध्ये जगातील 22व्या सर्वात शक्तिशाली सुद्धा व्यक्ती त्या ठरलेल्या आहेत. 2013 मध्ये जगातील 28व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. आणि 2014 मध्ये ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स याला ग्रँड कॉर्डन म्हणतात, जो की जपानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. तो सुद्धा त्यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, K4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट घ्या. भारतीय नौदल आणि DRDOने समुद्रात सिक्रेट मिसाईल टेस्ट केली, ज्याच्यामध्ये पाणबुडीवरून डागता येणारी ही आहे K9. अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक मिसाईल K4 ची यशस्वी चाचणी भारताला यश सुद्धा आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय नौदलाने K4 या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची कोणत्या आण्विक पाणबुडीवरून यशस्वी चाचणी घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, INS हरिघात. K4 चे कशातून करण्यात आलेले आहे? INS हरिघात मध्ये. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट, भारतीय नौदलाने K4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्याच्यामध्ये 3500 किलोमीटरचा पल्ला हा गाठणार आहे.
INS आयघातवरून प्रक्षेपण ही भारताची दुसरी आण्विक पाणबुडी ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. वर्ष 2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे? कोणता? आशियाई रायफल आणि पिस्तूल कप. त्याचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, आपल्या भारतामध्ये होणार. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर 8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024 किताब जिंकलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, विदित रेड्डी. त्याचं नाव काय आहे? विदित रेड्डी. प्रश्न क्रमांक 24. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे सुरू केलेलं आहे? हा प्रश्न एकदम महत्वाचा असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीससाठी. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, डिजिटल संग्रहालय आपल्या पुण्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचं नाव का असणार आहे? अभय प्रभावना. हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. त्याचा उद्देश काय आहे? जैसलमेरच्या खास पिवळ्या दगडापासून ते बनवलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. मसातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? काय? मसातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आशियाई विकास बँक. तर म्हणजेच मित्रांनो, हे होते आज 27 डिसेंबरचे महत्वाचे 25 करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला असेच प्रश्नाची सिरीज आवडत असेल तर आपल्या करंट मित्र या एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा शेअर करू शकतात. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.